ही नगरी या देशामध्ये या राज्यामध्ये काही ना काही करत राहिली आणि या सगळ्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. तसं फार मोठं योगदान जे वयस्कर झाले ज्ञानी ज्ञान संसाधन करून वय वाढलं तरी ज्ञानाची आस ज्यांनी शोधली नाही असा ज्येष्ठ नागरिकांचा घटक हाही फार मोठा आहे आणि त्याची संख्या किंवा सगळ्यांची माहिती घेतल्याच्यानंतर इथं प्रचंड आहे हे लक्षात आलं त्याचा मला आनंद आहे. माझी एक सगळ्यांना विनंती एकच आहे, ठीक आहे वय वाढलं त्याचा परिणाम कदाचित गुडघ्यावर होईल, पायावर होईल, कदाचित कवली बसावं लागेल, दातावर होईल, पण इथं काही त्याचा दुष्परिणाम होत नाही. इथे जो होईल आणि हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कसलीही स्थिती आली तर नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद आणि दृष्टी ही आपल्या वयाच्या सगळ्या घटकांच्यात आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. तो ठेवा कुटुंबांनी जतन केला पाहिजे आणि हा ठेवा आहे. या ठेवाची सेवेसाठी त्यांनी नक्की एक गोष्ट विसर्जित केली लक्षात ठेवली पाहिजे. वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचारांची प्रक्रिया शोधायची नाही, वय झालं म्हणून नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या कामातून कसून सुद्धा मागे राहायचं नाही आणि वय झालं म्हणून आपलं कुटुंब हे हसत खेळत आयुष्याचं जीवन जगतंय ही स्थिती निर्माण करण्याची कामगिरी कधीही थांबवायची नाही. गाडी चालत फिरूया आपली माझी खात्री आहे की तुमची ही चाल तुमची ही गती ही तुमच्या कुटुंबाला तर आनंद देईलच पण समाजाला एक प्रकारची शक्ती देईल. तुम्हा सगळ्यांना या कामाच्यासाठी अंतःकरणापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. मी त्याच्यात घटक आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा जशा होतात त्याचा काही असा मला मिळेल त्याची खात्री या ठिकाणी आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.